नमस्कार मित्रांनो, शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आपल्या व्ह्यूअर्ससाठी, आपले जे पण सबस्क्राईब लोक आहेत, आपले जे सभासद आहेत, त्या लोकांसाठी आपण नेहमीच विविध विषयांवर त्या ठिकाणी आपले विचार मांडत असतो आणि एक हेल्थ टिप्स जेणेकरून आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये थोडेफार बदल करून आपण आपली निरोगी शरीराची स्थिती राखू शकतो. तर ह्यासाठी आपला यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी काम करतो. तर दर्शक लोकांना एकच विनंती, जर आपण आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया तो सबस्क्राईब करावा, ही विनंती. माझं नाव श्रीकांत राणे, शिवात्मा हेल्थ केअर जेजुरी या ठिकाणी आपलं वेलनेस सेंटर आहे. वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आपण लोकांना आरोग्यविषयक सेवा सुविधा देतो. चला जास्त वेळ न घालवता आजचा एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे, जी की खूप मोठ्या लेवलची समस्या आहे आणि बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झालेला आहे. ती समस्या म्हणजे केस गळती, हेअरफॉल. आपण काय म्हणतो, प्रत्येकाच्या लुकचा भाग, त्याच्या जी काही बॉडी लँग्वेज आहे किंवा त्याचं जे काही दृश्यमानता आहे, त्याचं दिसणं आहे, असणं आहे, वागणं आहे, तर हे सगळं पुरुष जरी असेल तर आजकाल बघा की तरुण वयातली मुलांना मुली नाकारतात का, तर त्याला केस नाहीत किंवा तो टकलाच आहे किंवा त्याला भविष्यात कसं राहणार नाही का, हे कारण असू शकतं. केस गळती हे एखाद्याचा विवाह मोडण्याचं किंवा विवाह न जमण्याचं कारण असू शकतं. तर अशा विषयावर आपण बोलणार आहे. केस गळती, हेअरफॉल. आणि हा महिला असेल किंवा पुरुष असेल किंवा यंगस्टर असतील, आजकाल आपण पाहतोय हेअर्स फॉल किंवा पांढरे होणं, अकाली आपले दाढीचे केस किंवा डोक्याचे केस आपण पाहतोय. काही 12-13 वर्षाची मुलं आहेत, त्यांची केस पांढरे होत आहेत. 35-30 दाढीचे केस पांढरे होत आहेत, डोक्याचे केस पांढरे होत आहेत. तर हे का होतं, तर ह्या विषयावर आज आपण बोलणार आहे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे केस गळती. केस गळती हे खऱ्या अर्थानं तुमचा चुकीचा पोषण आहार, केसांचे पण एक आरोग्य असतं आणि आपल्या शरीरामध्ये मेलेनियन म्हणून एक संप्रेरक आहे. ते मेलेनियन म्हणून जर संप्रेरक कमी झालं तर त्याचा डायरेक्ट केसांवर, डोक्याच्या केसांवर त्याचा परिणाम होतो. तर पोषणाची कमतरता हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. पोषण, तुम्ही सकस संतुलित आहार घेतला पाहिजे आणि नाही घेतला तर तुमची केस गळती त्या ठिकाणी होते. त्या केसांची निगा राखली जात नाही. प्रोटीन कमी, आपल्या खाण्यातून आपल्याला मुबलक प्रोटीन जातं का? आपल्या वजनाच्या 1 ग्राम, म्हणजे तुमचं 60 किलो वजन असेल तर 60 ग्राम प्रोटीन गेलं पाहिजे. एक ॲव्हरेज सांगतोय मी. तुमचं 80 किलोचं वजन असेल तर 80 ग्राम प्रोटीन तुम्ही खाताय का? प्रोटीन कशात असतं, काय असतं, तर हे सगळं माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला आपल्या वेलनेस सेंटरला यावं लागेल. प्रोटीन कमी असणं हे एक हेअरफॉलचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आयर्न कमी, ज्याला आपण लोह म्हणतो, बीटामध्ये लोह खूप असतं. तर हे लोह जर आपण कमी घेतलं, विटॅमिन B12, बी कॉम्प्लेक्स म्हणून एक BA, BC, D, E आणि के अशा पद्धतीचे हे सर्व विटॅमिन आहेत. त्यातलं B1, B2, B3 नाही आहे. म्हणजे बी कॉम्प्लेक्समधील आपण जर पाहिलं, B1, B2 पण B3 नाही, B4 नाही, डायरेक्ट B5 आहे. लक्षात घ्या. B6 आणि B12 आहे. B7, B8, B9 ही कुठे गेली, हा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? जर तुम्हाला विटॅमिनची नावं माहीत असतील तर आपण डॉक्टर लोक म्हणतात B12 घे, B6 घे, B1 घे, B2. B3 म्हणजे काय? B3 म्हणजे नायासिन म्हणून आहे. ज्या वेळेस बीची सिरियल आली, B1, B2 ते B12, तर ह्याच्यातली जी काही विटॅमिन आहेत, नंतर ज्या शास्त्रज्ञांनी शोध लावला त्याच्यावर बाकीच्या लोकांनी काय केलं, आक्षेप घेतला आणि सांगितलं की हे B3 हे विटॅमिन्स नाही आणि त्यांनी ते मोडीत काढलं. त्यामुळे त्याच्या मान्यता बंद झाल्या. B3, B4, B6 आहे, B7, B8 कुठं येते? आहे का कधी वाचण्यात आलं का तुम्हाला? कुठल्या गोळी किंवा कुठल्या आपण पाहतो, तुम्ही जर उन्हाळ्यात रसनाचा पॅक घेतला तर त्याच्यावर B6 आणि B12 असतं. म्हणजे B6 आणि B12 हे जी काही विटॅमिन बीची प्रकार आहेत, पण त्यात काही मिसिंग आहे. तर त्याचं कारण ते, तर हे एक तुम्हाला या माध्यमातून सांगतो. विटॅमिन B12 हे त्या ठिकाणी कमी असेल तर आपली केस गळती होती. आणि विटॅमिन डी हे सूर्यप्रकाशाच्या अंडर आपल्या त्वचेखाली तयार होतं. कवळं जे ऊन असतं त्या कवळ्या उन्हात आपण आपल्या एका व्हिडिओमध्ये आपण उल्लेख केलेला आहे, सूर्याचा
उदय झाल्यापासनं म्हणजे सूर्योदय झाल्यापासनं पहिले 35 ते 40 मिनिटं जे आहेत ते तुमच्या शरीरावर घेणं गरजेचं असतं. त्यानंतर त्वचेखाली डी जीवनसत्व तयार होतं. तर ते जर कमी असेल किंवा तुम्ही सूर्यप्रकाशात कवळ्या जातच नाही, डायरेक्ट तुम्ही 12-1 वाजता बाहेर पडताय, तुमच्या कामाला तुम्ही लागताय, तर केस गळती त्या ठिकाणी होणार. हार्मोन्स बदल बऱ्याच लोकांना हा विषय येऊ शकतो. जर तुमचे चिडचिड होत असेल तर हार्मोन्स बदलले. दुसरी गोष्ट तुमचं खाणं-पिणं नीट नाही, झोप नीट नाही, तर तुमचं हार्मोन्स बदलतात. थायरॉईडची कोणाला समस्या असेल, तर त्यालासुद्धा केस गळतीचा प्रामुख्याने त्रास होतो. थायरॉईडमध्ये पण 2 प्रकार आहेत. त्याचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपले जर तुम्ही प्लेलिस्ट पाहिली व्हिडिओची, तर त्यामध्ये आपल्याला ह्या थायरॉईडबद्दल आपण उल्लेख केलेला आहे. थायरॉईडवर आपण एक सेपरेट व्हिडिओ घेऊ शकतो. भविष्यात तो विषय मी लिहून घेऊन त्याच्यावर आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करील. तर थायरॉईडचे पण 2 प्रकार आहेत. यात वजन कमी होतं आणि काही वजन वाढतं. तर ते वजन कमी होणारं असेल, ते म्हणजे वृक्षच होतो माणूस, वजन कमी होणं. तर त्याच्यामध्ये पण केसगळती होती. PCOS जी काय आपल्याला महिला वर्गाला हा त्रास असतो, PCOD, PCOS, त्यावेळेससुद्धा तुमचं केसगळती त्या ठिकाणी होऊ शकते. आणि पुढचा मुद्दा आहे ताणतणाव. जर तुमचं कशावरच लक्ष नाही आणि प्रचंड ताणतणावात तुमची जीवनशैली त्या ठिकाणी होतंय, जास्त टेन्शन किंवा करताय किंवा जास्त चिंता करताय, तर ह्या लोकांचं जीवनसत्व कमी होतं. जास्त ट्रेसमध्ये राहणार लोकांचं जीवनसत्व कमी होतं आणि ते जर परत नाही मिळालं तर तुमची केसगळती त्या ठिकाणी होऊ शकते. चुकीचे समज काही ठिकाणी आपण असं होतं की यूट्यूबला व्हिडिओ पाहायचा आणि त्या पद्धतीने वेगळा शॅम्पू वापर, बाजारातनं ऑनलाईन कुठलं तरी वेगळं केमिकल आण, ते लाव, आणि ते काही होत नाही, सगळं उलटं होतं. आणि चुकीचे समज, चुकीच्या पद्धतीने केसांची निगा राखण्याचा प्रयत्न करणं, चुकीचा शॅम्पू, चुकीचं लुब्रिकेशन, चुकीचं साबण, मुळे पण तुमचं केस गळती त्या ठिकाणी होऊ शकते. औषधांचे साईड इफेक्ट त्यामुळं सुद्धा केस गळती होते. त्यामुळे औषधं डॉक्टरांना विचारूनच घ्या. आजारी पडलाय, गेला मेडिकलमध्ये, मनाने चांगले खाल्ले, त्रास होऊ शकतो. अनुवंशिकता, काही लोकांना अनुवंशिक सुद्धा असले तरी त्यांना त्रास होऊ शकतो. आणि केसांची निगाच तुम्ही राखली नाही केसा 4-4 दिवस पाणी नाही म्हणून आंघोळच नाही, कोंडाच झालाय किंवा केसांची निगाच नाही. आता ते पहिला प्रकार असायचा की मुलगी बसायची आणि आई तिच्या डोक्यात आपली काढते वा आणि मारती. आता सहसा असं दिसत नाही, पण ज्यावेळेस आम्ही 4थी-5वीत असायचो त्यावेळेस हा प्रकार उन्हाळ्यात चालायचा. लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा माहीत असेल. आणि ते डोक्यातले वा काढायसाठी एक अशी फणी मिळायची आणि ती फणी घ्यायची आणि त्या बायांचं काम तिचं वा पाडणं. काय डेंजर प्रकार होता सगळा. तर हे केसांची निगा, ते आता शॅम्पू आले, विविध साबण चांगले आले, त्याच्यामुळं हा प्राणी आजकाल दिसत नाही, ज्याला आपण वालिका कोंडा म्हणतो. तर ते मला डायरेक्ट असा प्रकार समोर दिसला. आमच्या शेजारी गेलो होता, तर नाव सांगणं चुकीचं आहे. आई पोरगी आणि तिची पोरगी तिघी संगच बसायच्या आणि त्या वा घ्यायच्या आणि ते मारायचं. त्याची वा मारायची एक विशिष्ट पद्धत आहे. ते जसं की आता इराणचं इराणचं युद्ध चाललंय, इस्रायलचं युद्ध चाललंय. तर क्रूड ऑइल इराण देतंय आपल्याला, गपचूप देतंय. पण बाकीच्या देशांसाठी त्याचं एक हॉर्मुझ म्हणून एक समुद्रधुनी आहे. म्हणजे जिथं समुद्राचा जो रस्ता आहे ते अरुंद असा झालेला आहे आणि तिथनंच ते क्रूड ऑइल जातं. तर ते इराणने काय केले, बाकीच्या देशांना पूर्ण जगाला बंद केलंय. म्हणजे ते जे क्रूड ऑइल जसं असतंय ते ते मार्ग, चिचोळा मार्ग, तशा पद्धतीचा हा नकाचा चिचोळा मार्ग करून ती लेक मारायची. अतिशय डेंजर प्रकार असायचा तो. गरम पाण्याने केस धुणे पुढचा टप्पा आहे. कडक पाणी काय काय लोकांना लागतं. कडक पाणी घ्यायचं आणि डायरेक्ट जर तुम्ही डोक्यावर ते टाकलं तर ते केसांची मुळं त्या ठिकाणी कमकुवत होतात. त्यामुळे गरम पाणी आपल्या डोक्याच्या केसांना वगैरे चालत नाही. तर तुम्ही कोमट पाणी किंवा हळूहळू तुम्ही तुमची बॉडीला त्या आंघोळीचा पण एक प्रकार आहे. श्रीदेवी श्रीदेवी ही बाथरूममध्ये हार्ट अटॅकने तिचं निधन झालं. हा पण एक टप्पा सांगतो ना आपला व्हिडिओ क्लोज होईल. अंघोळ करताना डायरेक्ट तुम्ही गार किंवा गरम पाणी डोक्यावर घेतलं आणि त्या माणसाला बीपीचा त्रास असेल, शुगरचा त्रास असेल आणि तिने ड्रिंक केली होती श्रीदेवीने, तिचा मालक बोनी कपूर, आणि ते परदेशात होते आणि पार्टी होती. पार्टीत ती भरपूर ड्रिंक केली होती आणि ते करतात, हाय प्रोफाईल लोक ड्रिंक करतात आणि तिचा बीपी हाय झालता आणि तिने बाथरूममध्ये अंघोळीला गेल्यानंतर डायरेक्ट शावर खाली आली. शावर खाली आल्यानंतर मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाला. डायरेक्ट थंड वातावरणामुळं शरीरात अनावश्यक बदल होऊन तिला डायरेक्ट स्ट्रोक आला, हार्ट अटॅक आला आणि ती त्यावर दगावली. कुठल्या पण तुम्ही शरीराला थंडगार
किंवा अति गरम नाही चालत. तुम्ही त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं पाहिजे. हातापायावर पाणी घेऊन नंतर तुम्ही डोक्यावर घेतलं पाहिजे. का आता आपला मेंदू हे आपले काय आहे, आपल्या शरीराचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान असं म्हणलं तरी चालेल. तो जपलाच पाहिजे. त्याची काळजी घ्या. गरम पाण्याने केस धुणे हा चुकीचा प्रकार आहे आणि त्यामुळे केस गळती होऊ शकते. चला एवढे 7-8 मुद्दे आपल्याकडे होते. ह्या चुकीच्या पद्धतीमुळे जर आपली हेअर फॉल होत असतील तर ह्याच्या उपाय आहे आपल्याकडे. पण ते उपाय तुम्हाला आपण मागं सांगितले. आपण डायरेक्ट आता सांगणं बंद केले. आपल्याकडे असे पण काही न्यूट्रिशन आहेत की तो तुमचे केसांचा रंग बदलू शकतो, केस गळती थांबवू शकते. तर त्यासाठी तुम्हाला शिवात्म हेल्थ केअरला संपर्क करावा लागेल. शिवात्म हेल्थ केअरचा पत्ता मोरगाव रोड, जेजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. संपर्क 9145 68 68 89. तर आपण संपर्क केल्यानंतर ऑनलाईन आपण माहिती देतो. ऑनलाईन प्रॉडक्ट घरी येतं आणि तुमचा त्या ठिकाणी फिजिकल फिटनेसचा कोर्स चालू होतो. त्यामुळे तुम्ही संपर्क करून ह्या जर गोष्टी आपल्याबाबत होत असतील तर केसांच्या निगा राखण्यासाठी तुम्ही आपल्याला संपर्क करा. आपण त्याच्यावर 100% तुम्हाला गाईडलाईन देऊ. चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.